Welcome back to our educational channel Moral English Guru. In this video we are going to learn brainstorming activity from the lesson Why We Travel by Siddharth Piku Raghavan Iyer. And friends, if you are new here and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. So let's begin brainstorming activity from the lesson Why We Travel by Siddharth Piku Raghavan Iyer. Question number A31. Read the following groups of words फ्रॉम द टेक्स्ट. ग्रुप एमध्ये क्रुक्ड अँगल या ठिकाणी हा जो शब्द आहे क्रुक्ड अँगल, आता दोन शब्दांचा ग्रुप असल्यामुळे ही आहे फ्रेज. तर क्रुक्ड अँगल हा फ्रेझल वर्ड आहे आणि बाकीचे सर्वच ए आणि बी मध्ये दिलेले सर्वच वर्ड हे फ्रेझल वर्ड आहे. आता या फ्रेझल वर्ड्समध्ये क्रुक्ड अँगलमध्ये क्रुक्ड हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे, तर अँगल हा शब्द नाऊन आहे. क्रुक्ड अँगल. त्याचप्रमाणे सेन्सर्ड लिमिट, सेन्सर्ड ॲडजेक्टिव्ह, लिमिट्स नाऊन. एम्पावरिश प्लेसेस, एम्पावरिश ॲडजेक्टिव्ह आणि प्लेसेस नाऊन. तर त्याचप्रमाणे इकडं पण वॉकिंग, लिव्हिंग आणि सर्चिंग हे आहेत ॲडजेक्टिव्ज. आता ए ग्रुपमध्ये जो व्हर्ब आहे, व्हर्बचा पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म, तो या ठिकाणी ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह यूज झालेला आहे. तर बी ग्रुपमध्ये वॉकिंग, लिव्हिंग आणि सर्चिंग, तर हे आहे प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे आय एन जी फॉर्म ऑफ वर्ब, म्हणजे वॉक, वॉकिंग, लिव्ह, लिव्हिंग, सर्च, सर्चिंग. तर व्हर्बचे हे आहे आय एन जी फॉर्म्स, यालाच म्हटलेलं आहे प्रेझेंट पार्टिसिपल. तर पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह म्हणून कसे यूज होतात हेच आपल्याला या एक्सरसाइजमध्ये पाहायचं आहे. Discuss in pairs and make list of some more adjectives like this and make sentences using them. आता आपल्याला अशाच काही प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपलची यादी बनवायची आहे आणि त्या शब्दांना आपल्याला वाक्यात पण उपयोग करायचा आहे, जे शब्द ॲडजेक्टिव्ज म्हणून उपयोगी पडतात किंवा त्यांचा उपयोग हा ॲडजेक्टिव्ह म्हणून होतो. पहिल्यांदा पाहूया पास्ट पार्टिसिपल यूज्ड ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह. स्टोलन मनी. स्टोलन मनी नेवर प्रॉस्पर्स. चोरलेले पैसे कधीच आपल्याला समृद्धी देऊ शकणार नाही. ओवन फॅब्रिक्स. विणलेले कपडे. ओवन फॅब्रिक्स वेअर रिकग्नाइज्ड बाय द किंग. विणलेले कपडे एका राजाकडून ओळखण्यात आले होते. टॉट लेसन. शिकवलेला पाठ. ही फॉरगॉट अ टॉट लेसन. शिकवलेला पाठ तो विसरला. स्पोकन इंग्लिश. स्पोकन इंग्लिश इज इझियर दॅन रिटन वन. बोलीभाषा ही लेखी भाषेपेक्षा कधीही सोपीच असते. एक्झॉस्टेड मेन. थकलेले माणसं. एक्झॉस्टेड मेन सॉट अ प्लेस टू रेस्ट. थकलेली माणसे आता अशा प्लेसच्या शोधामध्ये होते की ज्या ठिकाणी ते रेस्ट करू शकतील. बिटन डॉग. मार खाल्लेला कुत्रा. ही सेम्ड लाईक अ बिटन डॉग. तो मार खाल्लेल्या कुत्र्याप्रमाणे दिसत होता. आता पाहूया प्रेझेंट पार्टिसिपलची काही उदाहरणे. दोज आर यूज्ड ॲज ॲडजेक्टिव्ज. डायनिंग टेबल. जेवण करण्याचा टेबल. वी सॅट अराउंड अ डायनिंग टेबल. आम्ही डायनिंग टेबलच्या अराउंड म्हणजे अवतीभोवती बसलो. ब्रेकिंग न्यूज. महत्त्वपूर्ण अशी न्यूज. ही टोल्ड मी द ब्रेकिंग न्यूज. त्याने मला ब्रेकिंग न्यूज सांगितली. चिलिंग कोल्ड. हाडे गोठवणारी थंडी. ही वर्क कंटिन्युअसली इन चिलिंग कोल्ड. हाडे गोठवणारी थंडी असतानासुद्धा तो कंटिन्युअसली काम करतो किंवा करत होता, त्याने काम केले. रनिंग मशीन. चालू असलेली मशीन. वी कॅनॉट स्टॉप रनिंग मशीन ॲट वन्स. एखादी मशीन जेव्हा सुरू असते तेव्हा तिला आपण एकाच वेळेला किंवा अचानकच बंद करू शकत नाही. बार्किंग डॉग. भुंकणारा कुत्रा. बार्किंग डॉग अवोक मी फ्रॉम द स्लीप. भुंकणाऱ्या कुत्र्याने मला झोपेतून उठवले. विविंग मशीन. विणकाम करणारी मशीन. किंग सेटअप अ विविंग मशीन फॉर हिमसेल्फ. राजाने स्वतःला विणकाम करण्यासाठी विणकाम करणारी एक मशीन उभारली. क्वेश्चन नंबर A3 मधलं सेकंड. द वर्ब्स इन बोल्ड लेटर्स आर मेड अप ऑफ अ वर्ब अँड अ स्मॉल ॲडवर्ब. स्मॉल ॲडवर्ब म्हणजेच ॲडवर्ब पार्टिकल. Adverb particles are not the same as prepositions. For example, shake. शेक या ठिकाणी वर्ब आहे, तर ऑफ
हे ॲडवर्ब आहे. शेक आणि अप हे दोघं मिळून बनेल शेकअप. दीज आर कॉल्ड फ्रेझल वर्ब्स. द मिनिंग ऑफ द फ्रेझल वर्ब मे बी इडिओमॅटिक डिफरंट फ्रॉम द मिनिंग ऑफ द टू सेपरेट वर्ड्स. ज्या वेळेला दोन डिफरंट वर्ड्स एक होतात आणि त्या दोन वर्ड्सपासून एक फ्रेज तयार होते, तेव्हा त्या फ्रेजला म्हटलं जातं फ्रेझल वर्ब. आता त्या फ्रेझल वर्ब्सचं मिनिंग हे डिफरंट असतं आणि त्या डिफरंट वर्ड्सचं जे मिनिंग असतं, जे दोन वेगवेगळे शब्द एकत्र येतात, त्या दोन एकत्र आलेल्या शब्दांना जर आपण वेगळं केलं आणि त्या प्रत्येकाचं मिनिंग बघितलं तर प्रत्येकाचं मिनिंग हे वेगळं निघेल आणि एकत्र आल्यानंतर मात्र त्यांचं मिनिंग हे वेगळं राहील. तर बऱ्याच वेळेला फ्रेझल वर्ब्स किंवा एखाद्या फ्रेजचं मिनिंग हे त्या वर्ड्सच्या मिनिंगपेक्षा वेगळं राहत असते. तर ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. शेकअप म्हणजे चाईड किंवा स्कोल्ड, एखाद्यावर रागावणे किंवा एखाद्याची खरडपट्टी काढणे, कुणाला तरी काहीतरी रागाने बोलणे, याला म्हटलेलं आहे शेकअप. परंतु आता शेकचा जर विचार केला तर शेक म्हणजे हलवणे, अप म्हणजे वर. तर अशा प्रकारे शेक म्हणजे हलवणे, अप म्हणजे वर आणि शेकअप म्हणजे एखाद्यावर रागावणे, एखाद्याची खरडपट्टी काढणे. तर त्या दोघांचं डिफरंट मिनिंग हे वेगळं आहे आणि एकत्र केल्यानंतर त्यांच्यापासून जे एक मिनिंग तयार होतं तेही वेगळं असतं. रीड केअरफुली द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द टेक्स्ट अँड अंडरलाईन द फ्रेझल वर्ब्स. पुढे दिलेल्या वाक्यांमध्ये फ्रेझल वर्ब्स आलेले आहे, ते आपल्याला ओळखून त्याखाली अंडरलाईन करायची आहे. सेंटेन्स नंबर ए, यामध्ये शेकअप आहे आणि आताच आपण ते पाहिलंसुद्धा. बी पाहूया. अब्रॉड इज द प्लेस व्हेअर वी स्टे अप लेट. या ठिकाणी फ्रेझल वर्ब आहे स्टे अप किंवा स्टे अप लेट. तर स्टे अप लेट किंवा स्टे अपचा अर्थ असा होतो, स्टे म्हणजे थांबणे, अप म्हणजे वर. परंतु ज्या वेळेला स्टे अप हे दोन शब्द येतात तर स्टे अपचा अर्थ असतो की एकाच ठिकाणी पडून राहणे. स्टे अप लेट हे जर आपण पाहिलं तर स्टे अप लेटचा अर्थ होतो टू रिमेन अवेक पास्ट वन्स युजल ऑर रिक्वायर्ड बेड टाईम ऑर टू गो टू बेड लेट दॅन युजल. म्हणजे आपल्याला रात्रीला समजा 11 वाजता झोपायची सवय असेल, परंतु जर त्यावेळेला आपण एखादी मॅच बघत आहो किंवा एखादा मूवी बघत आहो तर आपण 11 वाजता झोपायचं सोडून आपण कधी 12, 1, 2 वाजता पण झोपतो. यालाच म्हटलेलं आहे स्टे अप लेट. सेंटेन्स नंबर सी, आय रिमेंबर इन फॅक्ट आफ्टर माय फर्स्ट ट्रिप टू साऊथ ईस्ट एशिया मोर दॅन अ डिकेड ॲगो हाऊ आय वूड कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. या वाक्यामध्ये फ्रेझल वर्ब आहे इन फॅक्ट. इन फॅक्टचा अर्थ आहे खरं तर. जर या दोन शब्दांना अलग केलं, वेगळं केलं तर इन म्हणजे आत आणि फॅक्ट म्हणजे वास्तव किंवा खरं. परंतु या दोन्ही शब्दांना ज्या वेळेला एकत्र केलं जातं तेव्हा त्याचा अर्थ होतो इन फॅक्ट म्हणजे खरं तर, म्हणजेच अर्थ कुठंतरी बदलतो. तर अशा शब्दांना म्हटलेलं आहे फ्रेझल वर्ब. डी, ऑल इन दॅट सेन्स बिलीव्ड इन बीइंग मूड. या वाक्यामध्ये आहे बिलीव्ड इन. बिलीव्ड म्हणजे विश्वास ठेवला आणि इन म्हणजे कशात तरी, कशाच्या आतमध्ये किंवा कशावर तरी. बिलीव्ड इन याचा एकत्रित अर्थ होतो त्यावर विश्वास होता किंवा खात्री होती. सेंटेन्स ई, बट देअर इज फॉर द ट्रॅव्हलर ॲट लिस्ट द सेन्स दॅट लर्निंग अबाउट होम अँड. या वाक्यामध्ये फ्रेझल वर्ब आहे ॲट लिस्ट. ॲट म्हणजे कशाला तरी, लिस्ट म्हणजे थोडं आणि एकत्रित हा शब्द होईल ॲट लिस्ट म्हणजे कमीत कमी, किमान, या पद्धतीने. पुढचा प्रश्न आहे A4 मधलं पहिलं. द वर्ड्स इन बोल्ड टाईप शो 2+ वर्ब फॉर्म. दीज आर इन्फिनिटिव्ज अँड इन्फिनिटिव्ह इज द बेस्ट फॉर्म ऑफ द वर्ब. इन्फिनिटिव्ह इज फॉर्म from a verb but it does not act as verbs because an infinitive is not a verb. Yes, yes or ing cannot be added to that. इन्फिनिटिव्ह म्हणजे 2+ वर्ब फॉर्म, म्हणजे एक वर्ब असते आणि त्या अगोदर टू लावल्या जाते. म्हणजे जसं गो आहे तर गोच्या पूर्वी जर आपण टू घेतलं तर टू गो. टू गो हा झाला इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब गो. तर हे जे शब्द असतात टू गो, टू कम, टू ब्रिंग, तर हे शब्द वर्ब नसतात आणि त्यामुळेच यांना यस, इयस किंवा ing वगैरे लावल्या जात नाही. हावेवर समटाईम्स इन्फिनिटिव्ज मे ऑकर विदाउट टू. फॉर एक्झाम्पल, कधीकधी इन्फिनिटिव्ह हा टूच्या व्यतिरिक्तसुद्धा येतो, त्यामध्ये टू नसतो. उदाहरणार्थ,
Thus, even as holidays help you appreciate your own home more. या वाक्यामध्ये ॲप्रिशिएट हा जो वर्ड आहे तो या ठिकाणी इन्फिनिटिव्ह म्हणून यूज झालेला आहे, परंतु आपल्याला तो इन्फिनिटिव्ह दिसत नाही, वाटत नाही, कारण त्याच्या अगोदर टू लागलेला नाही. हे वाक्य आपण टू लावून असं करू शकतो, दज इवन ॲज हॉलिडेज हेल्प यू टू ॲप्रिशिएट युअर ओन होम मोर. असं पण आपल्याला हे करता येईल, पण या ठिकाणी ॲप्रिशिएटच्या अगोदर टू लावलाच नाही, म्हणजे टू हा स्किप टॉप केलेला आहे आणि म्हणून ॲप्रिशिएट या ठिकाणी ॲक्ट्स ॲज ॲन इन्फिनिटिव्ह, ते एखाद्या इन्फिनिटिव्हप्रमाणेच ॲक्ट होत आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली फ्रॉम द टेक्स्ट अँड फाइंड आउट द इन्फिनिटिव्ज. आता खालील वाक्यामध्ये आपल्याला इन्फिनिटिव्ह शोधायचे आहे. पहिलं वाक्य ए, वी ट्रॅव्हल इनिशियली टू लूज. तर या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह आहे टू लूज. आवर सेल्स अँड वी ट्रॅव्हल नेक्स्ट टू फाइंड. टू फाइंड पण इन्फिनिटिव्ह आहे. बी, वी ट्रॅव्हल टू ब्रिंग. हे आहे इन्फिनिटिव्ह टू ब्रिंग व्हॉट लिटिल वी कॅन. सी, एट वन ऑफ द सबटलर ब्युटीज ऑफ ट्रॅव्हल इज दॅट इट इनेबल्स यू टू ब्रिंग न्यू आईज टू द पीपल यू एन्काउंटर. या वाक्यामध्ये आहे टू ब्रिंग, हे आहे इन्फिनिटिव्ह, आणि टू द पीपल हे इन्फिनिटिव्ह नाही, हे लक्षात ठेवायचं. फक्त इन्फिनिटिव्ह आहे टू ब्रिंग. म्हणजे एमध्ये टू लूज, टू फाइंड, बीमध्ये टू ब्रिंग आणि सीमध्ये टू ब्रिंग. पुढचा प्रश्न आहे ए फॉर सेकंड. कंबाईन टू सेंटेन्सेस इंटू वन. यू मे यूज द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट्स. ब्रॅकेट्समध्ये आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहे, त्यांचा वापर करून आपल्याला दोन सेंटेन्सेस कंबाईन करायचे आहे. पहिलं आहे ए, आय गो टू आयलँड. आय व्हिजिट द लुनार स्पेसेस विदिन मी. ब्रॅकेटमध्ये आहे टू. सेंटेन्स होईल आय गो टू आयलँड टू व्हिजिट द लुनार स्पेसेस विदिन मी. बी, वी हॅव द अपॉर्च्युनिटी वी कम इन टू कॉन्टॅक्ट विथ मोर इसेन्शियल पार्ट्स ऑफ अवर सेल्स. कंसामध्ये आहे ऑफ. सेंटेन्स होईल वी हॅव द अपॉर्च्युनिटी ऑफ कमिंग इन टू कॉन्टॅक्ट विथ मोर इसेन्शियल पार्ट्स ऑफ अवर सेल्स. सी, romantic poets inaugurated an era of travel. They were great apostles of open eyes. कंसामध्ये आहे being. सेंटेन्स होईल romantic poets inaugurated an era of travel being great apostles of open eyes. याप्रमाणे. D, the travel spins us around. It shows us the sights and values ordinarily ignored. कंसामध्ये आहे showing. सेंटेन्स होईल The travel spins us around, showing us the sights and values ordinarily ignored. Question number A4 मधलं थर्ड. Read the sentences given below and state whether the underlined words are gerunds or present participles. gerunds म्हणजे verb with ing form. ज्या क्रियापदांना ing लागलेला आहे अशा सर्व क्रियापदांना म्हटलेलं आहे gerunds. पण ते क्रियापद कंटिन्युअस टेन्समध्ये यूज केल्या गेलेले असले पाहिजे किंवा त्या क्रियापदांच्या माध्यमातून कंटिन्युअस टेन्स दर्शवला जात असला पाहिजे, तरच त्यांना आपण म्हणू शकतो gerunds. आणि आता प्रेझेंट पार्टिसिपल हे सुद्धा ing फॉर्म असलेले व्हर्ब्स आहे, परंतु हे ing फॉर्म असलेले जे व्हर्ब आहे ते व्हर्ब म्हणून यूज होत नाही, ते ॲडजेक्टिव्ह म्हणून किंवा कुठे कुठे नाऊन म्हणून ते काम करतात. त्यामुळं दोन्ही ठिकाणी आपल्याला क्रियापदाला ing लागलेलं दिसते, परंतु जो ing फॉर्म कंटिन्युअस असतो, कंटिन्युअस टेन्स दाखवतो तो gerund, आणि जो ing फॉर्म ॲडजेक्टिव्ह दाखवतो किंवा कुठे कुठे नाऊन दाखवतो त्याला म्हटलेलं आहे प्रेझेंट पार्टिसिपल. पहिलं वाक्य ए, ॲज इट्स अ हॉट डे मेनी पीपल आर स्विमिंग. आता या वाक्यामध्ये मेनी पीपल आर स्विमिंग म्हणजे बरेचसे लोक पोहत आहे, म्हणजे पोहण्याची एक ॲक्शन चालू आहे, कंटिन्युअस टेन्स आहे, म्हणून स्विमिंग हा वर्ड आहे gerund. बी, धिस इज अ स्विमिंग पूल. या सेंटेन्समध्ये स्विमिंग पूल हा एक शब्द आहे, फ्रेज आहे किंवा दोन शब्दांचा एक ग्रुप आहे स्विमिंग पूल. यामध्ये पूल हे नाऊन आहे आणि त्या नाऊनला डिस्क्राईब करणारा वर्ड आहे स्विमिंग. स्विमिंग पूल म्हणजे स्विमिंग हा या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणून या ठिकाणी होईल प्रेझेंट पार्टिसिपल. सी, इट्स व्हेरी बॅड दॅट चिल्ड्रेन आर बेगिंग. या वाक्यामध्ये चिल्ड्रेन आर बेगिंग म्हणजे मुले काहीतरी करत आहे, बेगिंग करत आहे, भीक मागत आहे.
त्यामुळं बेगला लागलेला ING आणि हा जो वर्ड आहे बेगिंग तो आहे जिरंड फॉर्म ऑफ द वर्ब बेग. आणि डीमध्ये बेगिंग इज अ कर्स ऑन ह्युमॅनिटी. भीक मागणे हा मानवतेला एक शाप आहे, मानवतेला लागलेला एक शाप आहे. म्हणजे बेगिंग हा वर्ड या ठिकाणी काय म्हणून आला तर तो या ठिकाणी भीक मागणे हा शब्द आलेला आहे नाऊनप्रमाणे, म्हणून तो आहे प्रेझेंट पार्टिसिपल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी फ्रॉम द लेसन 1.7 व्हाय वी ट्रॅव्हल बाय सिद्धार्थ पिको राघवन अय्यर अँड धिस वॉज सेकंड पार्ट. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वर्ग 10वा आणि वर्ग 12वीचे इंग्रजी विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की एकदा भेट द्या. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु अँड थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ मी.